हाय. सो आज सगळी कामं आटपून येत आहे तर लेट झाला. संडे असल्यामुळे भरपूर कामं असतात, एकतर नॉनव्हेजचा वार. सो त्याच्यामुळे ते सगळं बनवताना भाकऱ्या अँड ऑल ते आपल्यासाठी काहीही वेळ राहत नाही. आपल्यासाठी अजून मी सांगते स्पेसिफिकली माझ्यासाठी, म्हणजे सगळ्याच बायकांचं असेल हे, बट मला तर अजिबात वेळ मिळत नाही. असं फटाफट आवरून यायला लागतं. सो आज मला कंडिशनर लावायला बिलकुल वेळच नाही मिळाला. तर जर का असं कधी झालं की मला कंडिशनर नाही लावता आलं, सो मी काय करते, माझ्याकडे ना हे एक शियाचं हेअर ऑइल आहे. सो हे मी अप्लाय करते. हे जे ऑइल आहे ते बिलकुल पण स्टिकी नाही आहे. आपण रोज पण अप्लाय करू शकतो किंवा आपण आफ्टर हेअर वॉश ओल्या केसांमध्ये जर काय अप्लाय केलं तर ते छान नेक्स्ट वॉशपर्यंत केस व्यवस्थित ठेवतं, लाईक कंडिशनर ओनली. सो ते मी आता अप्लाय करते. सो माझ्या हेअरसाठी म्हणजे मिड लेंथ हेअरला एक साधारण एक पंप इतकं मी दाखवते मग हे ॲक्च्युली खूप हार्ड असतं. हे भगवान, दिसली का तुम्हाला क्वांटिटी? सो इतकी क्वांटिटी माझ्या हेअरसाठी खूप आहे. हे तसं ठीक आहे, खूप ठीक आहे. ते बघू शकता, दिसतं ना तुम्हाला असं थिकनेस त्याचं. सो हे थिक भरपूर असतं. चेक, मी ओपन नाही केले हेअर. ओ, ओके. सो हे असं मिड टू एंड अप्लाय करायचं प्रॉपर, जसं आपण कंडिशनर लावतो तसंच. माझे केस खूप ड्राय झालेले आहेत, जास्त थिक आणि स्टिकी पण असतं. सो मग व्यवस्थित थोडा जोर लावून अप्लाय करायचं हेअरला, म्हणजे की आपल्या हाताचं सगळं निघून जाईल. ओके. आणि एंड्सला जरा व्यवस्थित लावायचं. म्हणजे जर का कोणाला लेडीजलाही आयडिया हवी असेल की कंडिशनर लावायला वेळ नाही मिळत, तर मग त्यांना हे जे हेअर ऑइल आहे शियाचं ते अप्लाय करता येईल. बट ऑब्व्हियसली आय डोंट नो की हे रिटेल प्रोडक्ट्समध्ये आहे की नाही. आय थिंक आहे, त्यांनी आत्ता लॉन्च केलं आहे. सुरुवातीला नव्हतं रिटेल प्रोडक्ट्समध्ये. सो माझं सलॉन असल्यामुळे आय हॅव दॅट प्रोडक्ट. बट जर का तुम्हाला पण यूज करायचं असेल डे टू डे लाईफमध्ये तर तुम्ही पण नक्की करू शकता. सो या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मी लिंक शेअर करते. सो कोणाला इंटरेस्ट असेल बाय करायचं तर ते बाय करू शकतात. अँड इट्स अ व्हेरी गुड प्रोडक्ट. आपण म्हणू की एक रिचनेस आहे त्याच्यामध्ये. सो तुमच्या केसांची जर का तुम्हाला खरंच नीट काळजी घ्यायची तर तुम्ही सिरमच्या ऐवजीसुद्धा हे वापरू शकता. म्हणजे कंडिशनर आणि सिरम दोन्हीचं काम करतं. हे आहे प्रोडक्ट जे मी तुम्हाला सांगते ते. आणि हे माझ्या लेकराने आषाढी एकादशी निमित्त खूप सुंदर असं वारकरी आणि विठोबाचं काढलेलं चित्र आहे. लेकरू माझं फार आर्टिस्टिक आहे. त्याला फार हे असं काही ना काही करायला आवडत असतं. मी खूप वेळेला ओरडते तिला की थोडा अभ्यास पण कर ग. अभ्यासाच्या नावाने आमचं एकदमच ठणठण गोपाळ आहे. पण या अशा सगळ्या गोष्टीमध्ये तिला फार इंटरेस्ट आहे. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.